महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुरुड येथे 1,19,72,000 रुपयांचा गुटखा, तंबाखू वाहनासह जप्त। 2 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। लातूर पोलीस अधीक्षक सोमई मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाकडून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। 12 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये काही व्यक्ती प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ, तंबाखूजन्य गुटख्याची अवैध विक्री करण्यासाठी साठवून ठेवला आहे अशी माहिती मिळाल्याने याची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने 12 ऑगस्ट रोजी मुरुड येथील गुट्टेनगर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरामध्ये 2 ठिकाणी छापा मारला। तेथे वेगवेगळ्या कंपनीचे विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा, सुगंधित पान मसाला असा 66,40,101 रुपयांचा, तर दुसऱ्या ठिकाणी 53,32,240 असा एकूण 1,19,72,341 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखूचा मुद्देमाल तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा हत्ती वाहनासह जप्त करण्यात आला आहे। मुरुड पोलिसात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक केली। यात अनिल वसंत कापसे, गुट्टेनगर मुरुड, विशाल गुट्टे मुरुड, संदीपान बाबूराव विटेकर मुरुड, बाळासाहेब बिजलाल लोहिया मुरुड, भैरू नरसू गुट्टे, गुट्टेनगर मुरुड यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे मुरुड पोलीस करत आहेत। ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अंमलदार विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्ला पटेल, नवनाथ हसबे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ म्हस्के, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांनी पार पाडले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।